गडकरी देणार आता न्यायालयीन दणका। नितीन गडकरी यांचा फोटो आणि जेनझीने त्यांच्या विरोधात केलेल्या पोस्ट याचा फोटो आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली। E20 इथेनॉल धोरणामुळे वाहनांचं नुकसान होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी गडकरींकडे मोर्चा वळवलाय। त्यांच्या विरोधातील हजारो पोस्ट जेनझीने केल्या आहेत। त्या पोस्ट विरोधात गडकरी यांना मेटा, एक्स आणि गुगल यांच्यासह अनेक सोशल मीडिया कंपन्यांविरुद्ध दिवाणी खटला दाखल करण्याची परवानगी देण्यात आली आहे। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। प्रधानांनंतर आता गडकरींच्या राजीनाम्याच्या मागणीचा जोर। गडकरी मेटा, एक्स आणि गुगल यांच्यावर खटला दाखल करणार। इथेनॉल मिश्रित इंधनाबाबत AI डीपफेक व्हिडिओंनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न। केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतीये। E20 इथेनॉल धोरणामुळे वाहनांचं नुकसान होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी गडकरींकडे आता मोर्चा वळवलाय। गेल्या काही दिवसांपासून E20 इथेनॉल धोरणांमुळे वाहनांचं नुकसान होत असल्याचा आरोप होऊ लागला। सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सामान्य नागरिकांना भुर्दंड सहन करावा लागत असल्याचा आरोप झाल्यानं आता गडकरींचाही राजीनामा मागितला जातोय। दादरमधल्या जल्लोष मेळाव्यात लोकप्रिय शब्दप्रयोग, मीम संस्कृती, चित्रपटातले संवाद, लोकप्रिय गाणी यांचा वापर करून आंदोलकांनी गडकरींच्या राजीनाम्याबाबतचे फलकही झळकावले। E20 इथेनॉल मिश्रित इंधन धोरणाच्या निषेधार्थ आणि गडकरींच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी येत्या 31 जुलैला संसद मार्गावर बाईक रॅली काढली जाईल। त्यानंतर 4 ऑगस्टला दिल्लीतल्या टॅक्सी आणि परिवहन संघटना संसदेवर मोर्चा काढणार आहेत। वाहनात इथेनॉल मिश्रित पेट्रोल टाकावं की शुद्ध पेट्रोल टाकावं याचा निर्णय घेण्याचा अधिकार नागरिकांना मिळावा यासाठी इंस्टाग्रामवर E20 जनता पार्टीच्या नावानं अकाउंटही तयार करण्यात आलेलं आहे। त्याला 3,67,000 लोकांचा पाठिंबा देखील आहे। सोशल मीडियावर E20 जनता पार्टी या नावाच्या सोशल अकाउंटवर नितीन गडकरी यांची थेट बदनामी करणारे अनेक मीम्स आणि पोस्टर्स झळकले होते। काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही इथेनॉल वापरण्याबाबत गडकरींच्या आग्रहावर टीका केली होती। बरं, ज्यांनी रस्ते बांधायचे ते आमचे नितीन गडकरी, ट्रान्सपोर्ट मिनिस्टर, म्हणजे पेट्रोलमध्ये इथेनॉल घातलं पाहिजे आणि मग ती गाडी कशी चालेल? आणि अरे पेट्रोलियम मंत्री बोलेल ना त्याच्यावरती। पेट्रोलियम मंत्री ब्र काढत नाही त्याच्याबद्दल, इथेनॉल बद्दल आणि पेट्रोल बद्दल। ट्रान्सपोर्ट मिनिस्टर ते ह्याच्यावरती प्रवचन देत आहेत। काय बोलायचं? कोणाचं काम कोण करतंय, काय चाललंय देशामध्ये, काही थांगपत्ताच नाही। सोशल मीडियावर झालेल्या बदनामी प्रकरणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना मेटा, एक्स आणि गुगल यांच्यासह अनेक सोशल मीडिया कंपन्यांविरोधात दिवाणी खटला दाखल करण्याची परवानगी हायकोर्टानं दिलेली आहे। नितीन गडकरींनी या याचिकेत मेटा, फेसबुक, इंस्टाग्राम आणि एक्स यासारख्या अनेक कंपन्यांना प्रतिवादी बनवलंय। इथेनॉल मिश्रित इंधनाबाबत सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या कथित AI निर्मित डीपफेक व्हिडिओ आणि दिशाभूल करणाऱ्या डिजिटल मजकुराबाबत गडकरींना ही परवानगी देण्यात आलेली आहे। गडकरींनी त्यांच्या विरुद्धच्या सर्व कथित बदनामीकारक मजकूर सोशल मीडिया आणि इंटरनेट प्लॅटफॉर्मवरनं काढून टाकण्याची मागणी सुद्धा केलेली आहे। या पोस्ट आणि व्हिडिओजद्वारे त्यांना इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल कार्यक्रम आणि E20 उपक्रमाशी खोट्या पद्धतीनं जोडलं जात असल्याचा आरोप गडकरींनी केला आहे। कोणत्याही सरकारी धोरणावर आपली मतं आणि टीका व्यक्त करण्याचा जनतेला पूर्णपणे अधिकार आहे, परंतु AIच्या मदतीनं तयार केलेले बनावट व्हिडिओ आणि खोटी माहिती पसरवण्यासाठी त्यांचं नाव आणि ओळख वापरणं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेत येत नाही, असं गडकरींच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। गडकरींच्या परवानगीशिवाय डीपफेक व्हिडिओमध्ये त्यांचा आवाज, चेहरा आणि ओळख वापरण्यात आली आहे। या व्हिडिओद्वारे असा दिशाभूल करणारा संदेशही पसरवण्यात आलाय की इथेनॉल उपक्रमासाठी ते वैयक्तिकरित्या जबाबदार होते आणि त्यांना व त्यांच्या कुटुंबाला त्याचा आर्थिक फायदा झाला। हे सगळे आरोप पूर्णपणे निराधार, बनावट आणि त्यांची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतून केलेले आहेत। सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना असे व्हिडिओ आणि पोस्ट्स तात्काळ काढून टाकण्याचे, त्यांना ब्लॉक करण्याचे आणि भविष्यात अशा सामग्रीचा प्रसार रोखण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी नितीन गडकरींनी त्यांच्या याचिकेत केली होती। या संपूर्ण प्रकरणी आता दिवाणी कोर्टात याचिका दाखल करण्याची परवानगी हायकोर्टाच्या न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या एकल खंडपीठानं दिलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.